देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जगात तुला कित्येक लोक भेटतील, ज्यातून काही तुझ्यासाठी चांगले विचार करणारे असतील. ज्यांच्यावर तू सर्वात जास्त प्रेम करतोस, तीच लोक किंवा तीच व्यक्ती जी तुझीच असतानाही तुझ्यावर अधिक विश्वास दाखवत नाही किंवा तुझ्यापासून दूर जाताना तुला त्यांचा अनुभव येतो. त्यावेळेस शांत राहा, मनाला शांत कर, परमेश्वराचे ध्यान कर. कारण मी आता तुला त्याच नात्यांमध्ये ठेवणार आहे, जे नाते तुझ्यासाठी योग्य आहेत आणि जे नाते दीर्घकाळापर्यंत तुझ्यासोबत असतील आणि जे तुझ्यावर प्रेम, माया, आपुलकी आणि प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करतील. कारण प्रत्येक नाते हे कायमस्वरूपी नाही, तर फक्त काही काळापुरते तुझ्याशी जुळते. अशी काही व्यक्ती असतात जी फक्त तुझी मैत्री म्हणून काही काळ तुझ्यासोबत असतात. ज्याप्रमाणे एखादा प्रवास करण्यास तुम्ही सोबत प्रवास करू लागता आणि त्यांचे ठिकाण आल्यावर ते त्या ठिकाणी उतरत असतात, त्याचप्रमाणे या जीवनातील हा प्रवास आहे. प्रत्येकजण तुला शेवटपर्यंतच सोबतीला असेलच असेही काही नाही. बाळा, आज मी तुला जे काही महत्त्वाचं सांगण्यासाठी इथे उपस्थित आहे ते ऐकून घे, त्यावर विश्वास ठेव. तुम्हाला जर हळूहळू संकटं तुमच्या दूर जावीत असं वाटत असेल, तर हा संदेश संपूर्ण तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील काही सकारात्मक बदल हवे असतील, कुठून होकार हवे असतील, तर हा संपूर्ण संदेश हळुवारपणे ऐकत राहा. कारण स्वामी तुमच्यासमोर येऊन थांबले आहेत. स्वामींना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनातील जी काही कुजबूज सुरू आहे ती मला माहीत नाही असे काही नाही. तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतो आणि मला तुम्हाला त्या सर्व प्रश्नातून बाहेर काढायचे आहे. जे काही संकट तुम्हाला वाटत आहे, त्रास तुम्हाला आज जाणवत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू शकता. कारण ते आता लवकरच तुमच्यापासून वेगळं करण्यात येणार आहे. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुम्ही लवकरच एक मोठा आनंद प्राप्त करणार आहात. तुमच्या मनातून अचानकपणे एक भीती बाहेर पडली आहे असे तुम्हाला जाणवू लागेल. तुमचे घाबरणे थांबणार आहे. तुमच्या छातीतील धडधड आता थांबणार आहे. कारण तुम्ही योगायोगाने नाही, तर मी तुम्हाला इथे थांबवले आहे. हा इशारा आहे, हा संदेश आहे, हा तुमच्यासाठीच आहे. तुमच्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठीच मी तुम्हाला इथपर्यंत आणले आहे. सावध राहा त्या व्यक्तींजवळून जी तुम्हाला त्रासदायक काही क्लेशांमध्ये पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा त्रासांना तुमच्याजवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला सांभाळा, स्वतःच्या शक्तीला ओळखा, नामस्मरणाच्या शक्तीला ओळखा. कधीकधी घरात अचानक वादविवाद होतात. कुणीतरी काही बोलतं आणि एखादा शब्द घेऊन घरात खूप वादविवाद निर्माण होतात. तेव्हा लक्षात घ्या की कुणीतरी तुमच्या घरावर वाईट नजर टाकली आहे. त्या चिन्हांना ओळखा. त्या सर्व काही त्रासापासून वेगळे होण्यासाठी परमेश्वराच्या नावाचा एक दिवा घरात लावा आणि तुम्ही शांतपणे देवाजवळ काही मिनिटे बसून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यातील काही अशा घटना टाळल्या जातील ज्या तुमच्यासाठी त्रासदायक होत्या. ज्या क्षणाला तुम्ही मनोमन देवाकडे प्रार्थना कराल, ती प्रार्थना स्वीकार होईल. होय, तुम्ही, तुमचे आईवडील, तुमचे मातापिता, तुमचे सर्व काही आप्त, तुम्ही सुखात आनंदात असता आणि एखाद्या वेळेस कुणीतरी व्यक्ती येऊन तुमच्या सर्व काही कार्यांना बिचकवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्या कार्यांना खूप काही त्रासात पाडण्याचा प्रयत्न करतात. कारण तीच व्यक्ती जी तुम्हाला सुखात अनुभव करू शकत नाही किंवा तुम्हाला सुखात पाहू शकत नाही. म्हणून अशा व्यक्तींपासून सावध राहा. कधीकधी अशी व्यक्ती जवळचीही असू शकते. त्या व्यक्तींना ओळखणे हे तुमचे कर्म आहे. स्वतःला माफ करा आणि त्यांनाही माफ करणे शिका. कारण ते नकारात्मकतेने भरलेले आहेत आणि तुम्हाला जर नकारात्मकता तुमच्यापासून वेगळी करायची आहे, तुम्हाला सुखात आनंदात राहायचे आहे, तर तुम्हाला सकारात्मक विचारांनी
पुढे जावे लागेल. काही दिवस, काही क्षणांपर्यंत काही त्रास असतात, पण ते कालांतराने तुमच्यातून वेगळे होऊ लागतात. कारण तुम्ही केलेले नामस्मरण, तुम्ही केलेली देवाची प्रार्थना स्वीकार होऊ लागते आणि पटकन तुम्हाला काहीतरी आनंदाची गोड बातमी मिळते. तेव्हा समजून जा की देवाने तुम्हाला आशीर्वाद पाठवला आहे. देवाची तुमच्यावर नजर आहे, प्रेमाची दृष्टी आहे. त्यामुळे तुम्ही आता सकारात्मक वळण घेत आहात. तुमच्या जीवनातील सर्व काही नियोजित घडत आहे जे तुम्हाला हवे आहे. तुमच्याजवळून एखादा आजार दूर जात आहे किंवा तुम्हाला पहिलेपेक्षा सुरक्षित, आनंदी आणि उत्साही वाटण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा समजून जा की देवाचा दिव्य प्रकाश तुमच्यावर लखलखत आहे, तुमच्या जीवनाला चमकवत आहे आणि तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षेने आनंदी करत आहे. तुमच्या ऊर्जांना पवित्र केल्या जात आहे. तुमच्या संपूर्ण शरीराला सुरक्षित आणि अध्यात्माच्या दिशेने वळण मिळत आहे. तुम्ही आता पहिलेपेक्षाही अधिक आध्यात्मिक झाला आहात. देवाचे नामस्मरण करत आहात. देवाचे नामस्मरण करत असताना तुमच्या मनातील कधीही वाईट विचार येत नाहीत किंवा शंका येत नाहीत. तुम्ही देवाची शक्ती मान्य केली आहे. देव म्हणतात, बाळा, जर तू दररोज माझ्यासमोर नामस्मरण करतोस तर मग आज इथून पुढे कधीही तुझ्या मनात भय, भीती असता कामा नये. जेव्हा तू सकाळी उठतोस तेव्हा तू माझे नाम घेतोस. तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो. तुझ्या प्रत्येक गोष्टींना मी स्वीकार करतो. कधीकधी मी तुला काही अशा वाटा दाखवतो ज्यावर तू चाललास, परिश्रम केलेस की तू तुझे ते सर्व काही ध्येय पूर्ण करू शकतोस. तेव्हा घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आजपर्यंत मी तुला सांभाळलेले आहे आणि पुढेही सांभाळेन, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुला हळूवारपणे सांभाळण्याचे, अधिक सक्षम बनवण्याचे मी आशीर्वाद प्रदान करतो. कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे निरंतर आहेत. ते एका दिव्य चमत्काराने तुला प्राप्त होत आहेत. तुझे नामस्मरण जसजसे वाढत आहे त्याचप्रमाणे तुझ्यात दिव्य शक्ती येत आहे. तुझ्या प्रत्येक कार्यात तू यशस्वी होत आहेस. तुझ्या मनातील भीती आता दूर होत आहे. तुझे जीवन सुधारण्यात येत आहे. तुझ्या जीवनातून जो काही अंधकार होता तो नाहीसा करण्यासाठी देवाने तुला निवडले आहे. आता तू चमत्कारांच्या पात्र बाळ आहेस. कारण चमत्कार फक्त त्यांनाच दिसतो जे विश्वास ठेवतात, जे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात. बाळा, आता शेवटचं ऐक. लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जे काही चमत्कार तू आकर्षित करत आहेस ते तुझ्या आनंदासाठी आहे, तुझ्या कुटुंबासाठी आहे आणि तुझ्या आर्थिक संपन्नतेसाठी आहे. तुझी आर्थिक संपन्नता तुझ्या आयुष्यात भरभराट, वेगवान गतीने प्रवेश करत आहे. तुझ्या कर्जाला आता तुझ्यापासून वेगळं करण्यात येणार आहे. घाबरण्याची आवश्यकता नाही. तुझ्या भाग्यात जे काही चमत्कार आहेत ते तुला मिळणार आहेत, कारण तू त्यासाठी भाग्यशाली आहेस. म्हणूनच तुझी निवड मी करतो, तुला योग्य प्रमाणे पुढे नेतो. आजचा स्वामी संदेश तुझ्यासाठी इशारा आहे की तुझे भाग्य चमकणार आहे. तुझ्यासाठी तुझा देव इथे उपस्थित आहे. तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर लाखो वेळा माझे आशीर्वाद येतात. त्यामुळेच तू आज सुरक्षित आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. आज हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापुढे येऊन थांबला आहे, कारण मला तुला काही सांगायचे आहे. काळजी करू नकोस. भय, भीती आणि नकारात्मकता तुझ्यापासून दूर जात आहे आणि सकारात्मकता, आनंद तुला प्राप्त होत आहे. लवकरच तुम्ही एका मोठ्या आनंदाच्या बातमीने परिपूर्ण केल्या जाणार, कारण तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारा हा माझा दिव्य पवित्र आशीर्वाद, हा संदेश तुम्हाला दिला जात आहे. तुम्ही स्वामी कृपेचे पात्र आहात. म्हणूनच हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत
पोहोचवल्या गेला आहे. तुमच्या जीवनात सुख समृद्धी अधिक वाढणार आणि तुम्ही जिंकणार आहात. तुम्ही केलेल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहात. या क्षणापासून तुमच्या यशाची सुरुवात होत आहे. सुखी राहा, आनंदी राहा, आनंद वाटणे सुरू ठेवा. नाम जप करा. परमेश्वरावर, शक्तीवर विश्वास ठेवा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला सुखात आनंदात ठेवो. तुम्हाला जी काही उत्तरं हवी आहेत ती या संदेशातून मिळाली असतील. हा संदेश नाही तर हा स्वामींचा संकेत आहे. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट टळो. तुमच्यावर येणारे प्रत्येक आशीर्वाद हे चमत्कारात रूपांतरित हो आणि तुम्हाला तुमच्या जीवनाचे ध्येय प्राप्त हो. स्वामींवर तुमची श्रद्धा वाढो आणि तुमच्या जीवनात स्वामींचे आशीर्वाद निरंतर राहो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.